नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरार उघडकीस आलाय। तोतया पोलिसांच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। देवळा तालुक्यातील खामखेडा ते थेंगोडा सटाणा रस्त्यावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाचे अधिकारी असल्याचे भासवत स्कॉर्पिओमधून आलेल्या आरोपींनी पिकअप वाहन अडवून चालकासह 2 जणांचे अपहरण केले आणि तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागितली। या अमानुष प्रकारात झालेल्या निर्दयी मारहाणीत 55 वर्षीय जब्बार चांदभाई तांबोळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जब्बार तांबोळी हे 11 मार्च रोजी चांदवड येथील इलियास बागवान यांचे पिकअप वाहन MH15 HH 8661 हे घेऊन गुजरातहून देवळ्याकडे परतत होते। रात्रीच्या सुमारास भौर फाट्याजवळ आरोपींनी स्कॉर्पिओ आडवी लावून वाहन थांबवले आणि स्वतःला विशेष पोलीस पथकाचे अधिकारी असल्याचे सांगत गुटखा वाहतूक केल्याचा आरोप केला। कारवाई टाळायची असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी देत त्यांनी इलियास बागवान आणि जब्बार तांबोळी यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवले। त्यातील एक आरोपी पिकअप वाहन घेऊन फरार झाला। या दरम्यान जीव वाचवण्यासाठी जब्बार तांबोळी यांनी 11 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आणि मुलगा साहिल तांबोळी याला पैसे आणण्यास सांगितले। मात्र आरोपींच्या निर्दयी मारहाणीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। साहिल तांबोळी तसेच पिंपळगावचे सरपंच नदीश थोरात, महेंद्र पाटील आणि अमोल पाटील घटनास्थळी पोहोचले असता जब्बार तांबोळी मृतावस्थेत आढळून आले। या संतापजनक घटनेनंतर देवळा पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित विलास जगताप, मोहम्मद शफीक रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदुळवाडी टाटा सटाणा यांना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। विशेष म्हणजे मृतक जब्बार तांबोळी यांच्या मुलीचा विवाह येत्या 7 मे रोजी होणार होता। मात्र कुटुंबावर कोसळलेल्या या दुर्दैवी आघातामुळे संपूर्ण तांबोळी कुटुंब शोकसागरात बुडाले आहे। राहुल कुलकर्णी, ब्यूरो रिपोर्ट, निफाड। साइड आ रहे थे, कलवन से देवला साइड आ रहे थे हम। काली स्कॉर्पियो आई भोर पाटे पे आड़वा मारी और हमारे को उठा के लेके गए और फरियाद की कि भाई माल है उसमें 25 लाख रुपए लगेगी। फिर उसमें से 11 लाख रुपए में तोड़पानी। फिर उसके बाद लोनेर में गए, वहाँ पे झिकझिक हुई और जब्बर हुई को मारहान हुई दोनों में और जब्बर हुई का इंतकाल हो गया। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी हे दोघेजण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते। त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभोना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती। त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या दोघा जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला। त्यानंतर त्यांनी या तिघांना सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन लॉन्स येथे घेऊन गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव इथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगोडा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। सध्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे। आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास।